एक महत्त्वाची बातमी, बीएमसी शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी दिली जात असल्याचं समोर आलं। शिवाजीनगर वांद्रे येथील शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शाळेला अचानक भेट दिली। तक्रारीनंतर त्यांनी ही भेट दिली। शिवाजीनगर वांद्रे येथील बीएमसी शाळेत मध्यान्ह भोजनात मिळणारी खिचडी निकृष्ट दर्जाची मिळत असल्याची तक्रार आली होती आणि या मध्यान्ह भोजनाची तपासणी करण्यासाठी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शाळेला अचानक भेट दिली। मी तीन चमचे वेगवेगळे खाल्ले। प्रत्येक डब्यात वेगळी खिचडी होती, अतिशय निकृष्ट दर्जाची। आणि त्या खिचडीनी त्या मुलाने तुम्हाला उत्तर दिलंय की आम्हाला नकोय, आम्हाला खाल्ल्यानंतर आम्हाला उलटी होते, आम्हाला पोट दुखतं। हे त्या मुलांचं सांगणं आहे, आमचं नाही। प्रोटीनयुक्त बार वरून टाकले गेले, एक्सपायरी डेटचे होते। तर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। अनेक प्रश्न जे उघडकीस आल्याचे पाहायला मिळाले। खरं तर ज्या शाळेत त्यांनी भेट दिली, मुंबई महानगरपालिकेची ही शाळा होती। या शाळेमध्ये खरं तर विद्यार्थ्यांना जे मधल्या काळात खायला दिलं जातं ती दाल खिचडी, या दाल खिचडीची आपण या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीची ती दाल खिचडी या ठिकाणी जी आहे ती ही सर्व या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना देण्यात येते। हम लोग पैसा लाते ना, तो टीचर हम लोग को पैसे ले लेती है और बोलते हैं कि कचरा उठाओ, बुक लेकर आओ, ये सब लेकर आओ, और सारा काम हम से करवाती है, बोर्ड पे लिखवाते हैं ना। हम लोग को बुक में से समझाते, बोलते कि खुद समझ लो और जाओ। ट्यूशन जाते हो, ये सब ट्यूशन जाते हो तो फिर जाओ, ट्यूशन जाते तो फिर वहाँ से ही पढ़ के तो फिर जाओ वहाँ से। हाँ, तो फिर बोलते सर अभी ना जब भी आप लोग नहीं आए थे ना, इससे पहले सर बोल रहे हैं कि वो लोग कैमरा लेकर आएंगे, ये वो शांत रहना। और जब भी आप लोग गए ना कैमरा लेकर, तो फिर वो लोग बोल रहे कैमरा लेकर आए लोग, तुम लोग को अक्ल नहीं आती है, ये नहीं आते, वो नहीं आती है, ऐसे बोल रहे और ना मारते रहते हम लोग। 22 तारीख को आपकी टीचर आके आपको बताएंगे कि टीचर आपको क्या करते हैं, और हम लोग कुछ भी नहीं करते। हम लोग से कचरा फाइनल एग्जाम्स के पेपर वो रेहान भाई से चेक कराते। किसको ये खिचड़ी खा के प्रॉब्लेम हुआ? मेरे की खिचडी खाऊन अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आहे ते पचनाचे त्रास असेल किंवा मग इतर त्रास जे आहेत या ठिकाणी झाले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून, शिक्षण समितीच्या माध्यमातून काय उपाययोजना केल्या जातील का, या गंभीर प्रश्नावरती काही तोडगा काढला जातो काही सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।